पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसनं म्हटलं होतं देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा। याचा अर्थ काँग्रेस देशाची संपत्ती ज्यांची जास्त लेकरं त्यांना वाटेल। मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा दाखला देत मोदींनी हा हल्लाबोल केला। तर मोदींनी कमी मुलं होणाऱ्यांना देशाची संपत्ती का वाटली नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। की सरकार ने उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे मैं कहने आया हूं। काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल। अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे। ना त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत, पण 10 वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती, आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी। 15 लाख रुपये येणार होते, 15 लाख काय आलेले नाहीयेत।